जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी जे आंदोलन करणार आहे आणि तुमचं नारायणगाव गाव हे पारनेर तालुक्यामध्ये येते, तर इथला जो रस्त्याचा प्रश्न आहे नॅशनल हायवेचा हा प्रलंबित आहे, अपघात होतात, शालेय मुलं वगैरे, कशा संदर्भात तुमचं आंदोलन आहे? तुमचं नाव सांगा आणि पूर्ण सगळा ह्या रस्त्याविषयी सांगा. नमस्कार, माझं नाव सचिन गोविंद शेळके. या ठिकाणी नगर पुणा महामार्गावर असलेले नारायणगावन गाव आणि या गावचा असलेला बऱ्याच वर्षापासूनचा हा नारायणगावन चौपदरीकरणाचा हा अरुंद हा रस्ता खूप वर्षापासून प्रलंबित या ठिकाणी ठेवलेला आहे. जाणीवपूर्वक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदनं दिलेले आहेत. या ठिकाणी याच महाराष्ट्र बँक समोर या पिंपळाच्या झाडाखाली 5 दिवसाचं उपोषण या नारायणगाव चौपदरीकरणासाठी आम्ही केलं, परंतु त्यानंतर पारनेर तहसीलला लोटांगण आंदोलन आम्ही घेतलं. त्यानंतर टोल नाका या ठिकाणी टोलबंद आंदोलन केलं. अशा अनेक प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, परंतु प्रशासनाला मात्र जाग येत नाही. ठम्म प्रशासकीय अधिकारी मात्र आपली खुर्ची हलवण्याचं काम खुर्चीवरून हलत सुद्धा नाही. आज या ठिकाणी नारायणगावांचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, परंतु या गावामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी असतील, आमचे ग्रामस्थ असतील, माता भगिनी असतील, हा आमचं गाव रस्त्याच्या मध्यावर असल्यामुळं वरच्या बाजूला निम्मे गाव आणि खालच्या बाजूला निम्मे गाव आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या गावातील ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे. आतापर्यंत बऱ्याच वेळा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे. या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहे, परंतु प्रशासकीय अधिकारी मात्र कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. आज या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही या ठिकाणी नारायणगाव चौपदरीकरणाचं काम आपण जर पूर्ण नाही केलं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला लोटांगण आंदोलन या ठिकाणी नारायणगाव ग्रामस्थांसह आम्ही करणार आहोत. भविष्यात तुम्ही साहेबांना एक नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी जे या रस्त्याची फाईल ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत अटकत असेल त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे. आणि आमच्या भूधारकांना जागेचा मोबदला या ठिकाणी मिळावा अशी आमची मागणी आहे. तर आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांनी या नारायणगाव चौपदरीकरणासाठी सक्षम अधिकारी म्हणून प्रांत चिंचकर यांची नेमणूक करण्यात आली, परंतु चिंचकर साहेबांनी या ठिकाणी कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही. म्हणून त्यांना आमच्या नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्याच वतीने त्यांना निलंबित करावे अशी आमची एक ठाम मागणी आहे. या ठिकाणी आम्ही नगर कलेक्टर ऑफिसला आज लोटांगण आंदोलन घेत आहोत. धन्यवाद. त्या आमचे सचिन भाऊ मित्र असतील, शरद पवार हे मित्र असतील, यांनी वारंवार आंदोलनं केली, यांनी निवेदनं पण दिलेली आहेत. या ठिकाणी त्यांनी अक्षरशः उपोषणं केलेली आहेत. उपोषणामध्ये आम्ही त्यांना अधिकारी सुद्धा येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा शब्द दिलेले आहेत की आम्ही तुमचं मार्गी लावतो, हे काम करून देतो, ते काम करून देतो, तुमचं अधिग्रहित करतो. पण आज रोजी गेली 26 वर्षात कुठलाही एकाचा कागद तिकडे गेला नाही किंवा कुठलंही काम या प्रशासनाला करता आलं नाही. विशेष म्हणजे 27 वर्ष या रस्त्यावरती टोल जमा करून उद्या पुढल्या वर्षी टोलसुद्धा आता बंद होण्याच्या मार्गावरती आहे, तरीही प्रशासनाला साधी या गावामध्ये रस्त्याचं जागा हस्तांतरित सुद्धा करता आली नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे. जर हे असं शासनाचा जर कारभार असेल तर या नागरिकांचं जगणं खरोखर मुश्किल आहे. आणि ह्यांचं जगणं सोडा, आज आमच्या गावामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यावेळेस सकाळी 10:30च्या आसपास आणि संध्याकाळी 5 वाजता अक्षरशः आम्ही स्वतः मुलांच्या हाताला धरून रस्ता परेड क्रॉस करतो आहे. प्रत्येक वेळेस त्याचे पालक लोक इथं असतील असं नाही. एवढं सहकार्य या ठिकाणी गावचे लोक या ठिकाणी करतात. एवढं करूनही प्रशासन याकडे कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष करतंय. तरी याची अधिकाऱ्यांवरती काहीतरी गुन्हे दाखल व्हावेत अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो. बाबा तुमचं नाव सांगा आणि या ठिकाणी अपघात होतात का रस्त्याला? माझं नाव भाऊसाहेब बाबराव शेळके. या ठिकाणी बरेच अपघात झालेले आहेत. आम्ही शासनाला बरेच आंदोलन करूनही त्याचा काही उपयोग आजपर्यंत झालेला नाही. तर आम्ही काय आमची जागा वगैरे जाणारेच नाही चालल्या सगळ्या, त्याचा बी आम्हाला योग्य मोबदला मिळावा ही आमची शासनाला रिक्वेस्ट विनंती आहे.
रोड दाखवतो नाही तर नारायणगाव नारायण पार्टी